प्रेक्षकांनो, लपंडाव या मालिकेचा पुढचा आठवडा हा धमाकेदार असणार आहे आणि आपण पाहणार आहोत की ज्या पद्धतीने सरकारने डाव टाकलेला असतो त्यापेक्षाही वरचढ डाव हा मात्र काना आणि त्याचबरोबर सखीचा असणार आहे। आणि त्यानंतर ही तेजस्विनी की सरकार याचा शोध फक्त काना नाही तर आता सखी सुद्धा घेताना दिसून येणार आहे। त्याचबरोबर सरकारला खूप मोठा धक्का बसतो जेव्हा सखी आणि काना हे दोघे जण एकत्र येतात आणि त्यानंतर आपल्याला खूप मोठा ट्विस्ट मालिकेत पाहायला मिळत आहे। अंत असती प्रारंभ हे मालिकेत आपण पाहतोय, परंतु ही घटना काय आहे, ती व्यक्ती कोण आहे, या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आपल्याला पुढील आठवड्यात पाहायला मिळणार आहेत। प्रेक्षकांनो, आपल्या नवीन चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करणं मात्र विसरू नका, कारण की तुमचं एक सबस्क्राईब माझ्यासाठी लाख मोलाचं आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका। तर पाहूया पुढचा आठवडा लपंडावचा कसा असणार आहे, कारण की ज्या पद्धतीने सध्या आपण पाहतोय की काना आणि सखी वेगळे झालेत, परंतु ज्यांची मनं ही अगोदरच एकमेकांमध्ये गुंतवलेली असतात त्यांना सहज वेगळं करणं हे कोणालाही शक्य नसतं आणि ते सरकारला सुद्धा नाही, आणि हेच मात्र सरकारला दिसून येत असतं। परंतु लवकरात लवकर सखीला त्या कानापासून म्हणजे त्या कबीर किर्लोस्कर पासून जर वेगळं नाही केलं तर माझ्या अडचणी वाढतील आणि त्यामुळे सरकार मात्र तिची पावलं ही झटापट टाकत असते। परंतु सखीला मात्र त्यावरून संशय येतो, तिला असं वाटतं की ही खरंच तेजस्विनी आहे की ही सरकार आहे, कारण की सखी म्हणत असते की ज्या पद्धतीने तुम्ही वागतायत म्हणजे मला माहिती आहे तुम्हाला माझी काळजी आहे, एक आई म्हणून मुलीच्या संसारामध्ये ज्या गोष्टी घडतायत त्यावरून मात्र तुम्ही नक्कीच हे पाऊल उचलू शकता, परंतु आता मात्र तुम्ही खूप ठाम निर्णय घेतलाय की सखीने कानापासून वेगळं व्हायला पाहिजे। कसे नाही म्हणजे मी तुला आई म्हणू शकते, माझा विश्वास आहे की तू माझी आई आहेसच। परंतु त्यानंतर मात्र तेजस्विनी एका वेगळ्याच दृष्टिकोनातून सखीला पाहत असते। सखीच्या मनामध्ये तिच्याबद्दलचा जो भ्रम निर्माण होतोय हा मात्र माझ्यासाठी धोक्याचा आहे। नेहमी सखीला असं वाटलंच पाहिजे जोपर्यंत ही प्रॉपर्टी माझ्या नावावर होत नाही तोपर्यंत तरी सखीला वाटलं पाहिजे की मीच तिची आई तेजस्विनी कामत आहे। त्यानंतर मात्र सखी बोलत असते की तू म्हणजे जे प्रयत्न करतेस, तू वकिलांना फोन केलास, जे डॉक्युमेंट्स तू बनवलेस त्याचा मी माझ्या आयुष्यात कधीच विचार केला नव्हता, कारण की कानापासून ही सखी वेगळी होईल हे मात्र माझ्यासाठी कधीच नव्हतं, परंतु आता ती वेळ आली आहे, तू मला समजावतेय, त्यावरून मला असं वाटते की खरंच माझी आई अशी आहे का, कारण की जे निर्णय तू घेतेस नाही हे सगळे सरकारचे निर्णय असू शकतात। सरकार एवढी तडकाफडकी निर्णय घेत होती आणि तिची मतं सुद्धा ठाम होती, परंतु माझ्या आईचे सुद्धा माझ्या बाबतीतले हे मत ठामच आहे। खरंच ही सखी कानापासून वेगळी होऊ शकते का? तेव्हा मात्र सरकार तिला समजावत असते की सखी हीच ती वेळ आहे, कारण की जर तू आत्ता कानाला धडा शिकवू शकली नाहीस, जर तू आत्ता कानापासून वेगळी झाली नाहीस तर तुला प्रत्येक जण या जगातला माणूस फसू शकतो। कानाने तुझी खूप मोठी फसवणूक केलेली आहे, स्वतःची ओळख त्याने तुझ्यापासून लपवली, आणि हे सगळं कशासाठी तर फक्त प्रॉपर्टी पेपरसाठी। तू पाहिलेस ना ते पेपर्स? त्यानंतर मात्र आपण पाहतो की पुन्हा एकदा सखी तेजस्विनी म्हणजेच त्या खोट्या सरकारच्या बोलण्यात येते आणि तेव्हा सखीने घटस्फोट पेपर हे तयार केलेले असतात, म्हणजे ते सरकारने तयार केलेले असतात, परंतु सखी ते सोबत घेऊन असते आणि आता त्यावर मात्र कानाची सही सखीला घ्यायची असते आणि यासाठी तिची खूप मोठी धडपड म्हणजे सरकारची खूप मोठी धडपड सुरू असते। मित्रांनो, इकडे मात्र आपण पाहतोय की ज्या पद्धतीने माने चांगलीच खरडपट्टी ही मात्र कबीरची काढलेली असते। तू कोणत्याच लायकीचा नाही आहेस, तू माझ्यासमोर उभाही राहू नकोस, माझं श्राद्ध घालून टाक म्हणजे मला समाधान होईल की माझा नातू कोणता नाहीये, मी सुद्धा या जगात तुझ्यासाठी नाहीये आणि तू सुद्धा माझ्यासाठी नाही आहेस, कारण की तुझं प्रेमाचं पारडं जड झालंय, तुला बदला घ्यायचा नाहीये, तुला वडिलांचा मृत्यू दिसत नाहीये, हे सगळं तुला काहीच वाटत नाहीये, वडिलांचा त्याग तुला करावा लागला, हे सगळं कोणामुळे घडलं तर त्या सरकारमुळे, आणि सरकारने फक्त काय केलं तर तिचं ध्येय गाठलं आणि शिक तिच्याकडून की ध्येयाकडे कसं जायचं असतं, तिथे कसं पोहोचायचं असतं, कारण की तुम्हा सर्वांना गाफील ठेवून सरकारने बरोबर डाव साधला। कबीर, तू काहीच करू शकला नाहीस, ॲक्च्युली तू काहीच करू शकत नाहीस हे मला दिसतंय, तू माझ्यासाठी आता कोणीच नाही आहेस,
माझ्या नावाचं श्राद्ध घाल असं म्हणून मा तिथून निघून जातात. कारण की मला असं वाटत असतं की कानाने म्हणजे कबीरने फक्त प्रेमाचा विचार केलेला आहे, त्या सखीचा विचार केला, परंतु आपल्याला जो बदला घ्यायचा होता त्याचा विचार केला नाही. कबीरचं पहिल्यापासून एकच म्हणणं असतं आणि तो सतत हेच म्हणत असतो की मी एखाद्या मुलीचा, तिच्या भावनांचा अशा प्रकारे दुरुपयोग करू शकत नाही. माझं मनापासून तिच्यावर प्रेम आहे. किरण सुद्धा कबीरला समजावत असतो, परंतु त्याला असं वाटत असतं की तो सखीचं मन सुद्धा जिंकेल आणि माझा हेतू सुद्धा पूर्ण करेल. जो बदला घ्यायचाय, जो सूड घ्यायचाय तो सुद्धा मी घेईल. परंतु दोन दगडावर पाय ठेवणारा कबीर मात्र आता कधी पडला हे त्याची त्यालाही कळत नसतं. माने मात्र बरोबर ओळखलेलं असतं आणि तिच्या लक्षात आलेलं असतं की आता कबीरसाठी पुढची लढाई खूप अवघड होऊन बसलेली आहे. कारण की ती सरकार ही मात्र आता कबीरला शांतपणे बसू देणार नाही. त्याच्या भूतकाळापर्यंत बाकी गोष्टींमध्ये ती जास्त तिचा सहभाग दाखवेल. कारण की तिला आणखीन माहीत नाहीये की कबीर हा देवदत्त किर्लोस्करांचा मुलगा आहे. जेव्हा तिला हे समजेल तेव्हा मात्र तिची एक वेगळीच आग पेटेल आणि त्या आगीमध्ये कबीर जळता कामा नये असं मात्र मला वाटत असतं. आणि त्यामुळे ही ओळख ही तिला पटायला नकोय याची धडपड मात्र आपण पाहतोय की आता आजींना म्हणजे मला वाटत असते. परंतु इकडे आपण पाहतो की कबीरची आई एक वेगळं स्वप्न रंगवतीये. ती मात्र कबीरला सांगत असते की आता वेळेवर जेवण करत जा, वेळेवर घरी येत जा आणि तू हे करू शकतो जेव्हा तुझ्या आयुष्यात कुणीतरी येईल तुला थांबवणारं, तुझ्याजवळ हट्ट करणारं आणि तुला सतत काही ना काहीतरी बोलणारं. तेव्हा मात्र कानासमोर म्हणजे कबीर समोर एकच व्यक्ती येते आणि ती म्हणजे कानाची सखी. कारण की हे सगळं सखीने कानासाठी केलेलं असतं. तिने हट्ट केलेला असतो, ती रागवलेली सुद्धा असते, ती कबीर समोर रडलेली सुद्धा असते. सगळ्या ज्या भावना असतात, प्रेमातल्या प्रत्येक भावना कबीरने सखीसोबत जगलेल्या असतात. परंतु इकडे मात्र सखी ही पूर्णपणे कोलमडून गेलेली असते. तिला कळत नसतं तिच्यासोबत काय झालंय आणि त्यामुळे ती भांबावून गेल्यासारखी दिसत असते. ना तिचं जेवणात लक्ष असतं, ना तिचं कोणत्या गोष्टीत. परंतु तरी सुद्धा ती पूर्णपणे विचार करण्याचा प्रयत्न करत असते की यातून तिला कसं बाहेर पडायचंय. कारण की तिला तिच्या बाबांचे शब्द आठवत असतात. त्याचबरोबर इकडे आपण पाहतो की वेदू म्हणजे जी सरकारच्या घरामध्ये काम करत असते, तिला मात्र काही गोष्टी वेगळ्याच दिसत असतात. ज्या पद्धतीने ही जी तेजस्विनी कामत आहे, तिचे जे हावभाव आहेत सखीकडे, सखीला बोलण्याचा जो उद्देश आहे, कारण की आपण पाहतो आमरस तर हा सखी आणि कानाने बनवलेला होता, तर तो विशेष करून सखीला वाढण्यासाठी तिने का सांगितलेला असा. म्हणजे एक आई आपल्या मुलीला एवढा त्रास देऊ शकते, तिच्या भावनांशी अशा प्रकारे खेळू शकते, हे त्या वेदूलाही समजत असतं. आणि वेदूला मात्र तेजस्विनी कामतचं हे वागणं खटकतं. आणि आता मात्र जी अंतस्ती प्रारंभ आहे त्याची सुरुवात ह्या वेदूपासूनच होणार आहे. ही गोष्ट आपल्याला पुढच्या भागात पाहायला मिळणार आहे. ही वेदू या घरात आली कशी आणि त्याचबरोबर ती तेजस्विनी कामतच्या प्रत्येक गोष्टीकडे म्हणजे खोट्या तेजस्विनी कामतच्या आणि सरकारच्या प्रत्येक गोष्टीकडे आपण पाहतो की लक्ष देताना दिसून येणार आहे. तरी सुद्धा सखी सुद्धा तेजस्विनीला म्हणजे त्या खोट्या सरकारला विचारत असते की काय म्हणजे नेमकं खरंच तुम्ही सरकार आहात की माझी आई, कारण की मला कळत नाहीये. आणि तेव्हा मात्र पुन्हा तेजस्विनीचं नाटक करून म्हणजे सरकार तेजस्विनीचं नाटक करते आणि म्हणते सखी असं बोलू नकोस बाळा, मी तुझी आई आहे आणि आता पुन्हा परीक्षा मी नाही देऊ शकत, पुन्हा तुझ्यासमोर मी नाही सांगू शकत की मीच खरी तेजस्विनी कामत आहे. नको असं करू बाळा, त्या गोष्टीतून बाहेर ये. आणि तेव्हा मात्र सखी ही सरकारच्या गळ्याला पडून रडत असते. सरकारला ही नाटकं सुरूच ठेवावी लागणार असतात जोपर्यंत प्रॉपर्टी भेटत नाही. परंतु त्या अगोदर या काना आणि सखीचं हे जे लग्न आहे ते मात्र व्हायला नकोय, म्हणजे हे लग्न मोडायला पाहिजे असा विचार मात्र आपण पाहतो की तेव्हा सरकार करत असते. त्यानंतर ती सखीला समजावते आणि ते पेपर घेऊन ती म्हणते की कानाला बोलवून घे, आपण तिथे त्याचे साईन घ्यायचे आहेत. सखी ते पेपर पाहते तेव्हा मात्र तिच्या डोळ्यातलं पाणी त्या पेपरवर पडतं. कारण की कधीच हा विचार तिने केलेला नसतो, तिला वाईट वाटत असतं. परंतु प्रेक्षकांना आपण पाहतो की सरकार मात्र सतत तिला असं सांगत असते की हाच तुझ्यासाठी योग्य निर्णय आहे, त्यामुळे लवकरात लवकर ही पावलं तुला उचलावी लागणार आहेत. त्यानंतर आपण पाहतो की सखीने सुद्धा त्या पेपरवर सह्या केलेल्या असतात. हे मात्र सरकारने करून घेतलेलं असतं आणि ती मात्र आता कानासमोर उभी असते. काना तिथे बोलवल्याप्रमाणे आलेला असतो, परंतु कानाने मात्र आता पूर्णपणे ठरवलेलं आहे की त्याला सखीचं मन जिंकायचं आहे. आपण पाहतो की काना म्हणतो की बेबी सरकार, मला वाटलंच होतं तुम्ही याल माझ्याकडे. तेव्हा मात्र सखी काहीच बोलत नाही. खरं तर हा सगळा जो नटखटपणा आहे, हे जे काही कानाचं बोलणं आहे, हे तिला हवं हवंसं असतं.
कधीही ती नेहमी कानासोबत असंच काहीतरी बोलत असे आणि त्याचबरोबर आपण पाहतो की हे सगळं घडत असताना मात्र सखी कानाला सांगते, हे घे पेपर घे आणि यावर मी सह्या केलेल्या आहेत, आता तुला सही करायची आहे. कानासुद्धा म्हणजे कबीर किर्लोस्कर सुद्धा 1 मिनिट सुद्धा वाया न घालवता ती फाईल हातात घेतो, त्यावर सह्या करतो आणि तेव्हा सुद्धा सखीचं मन मात्र खूप दुःखी होतं. तिला वाईट वाटत असतं की त्याने नाही म्हणावं, मी करणार नाही म्हणावं, त्याने मला आणखीन समजावून सांगावं, काय आहे काना तुझ्या मनात हे त्याने सांगावं, मला माझ्या कानापासून वेगळं नाही व्हायचंय असं मात्र सखीला मनापासून वाटत असतं. जेव्हा काना सह्या करत असतो तेव्हा मात्र सखीचं मन हे दुःखी झालेलं असतं आणि इकडे मात्र गाडीत बसून हे सगळं काही सरकार पाहत असते. प्रेक्षकांनो, तेव्हा मात्र सखी म्हणते कानाला की मला नव्हतं वाटलं एवढ्या सहजासहजी तू सह्या करशील, मला असं वाटलं होतं की तू नाही म्हणशील, मला मनवशील आणि तुला काहीच नाही वाटलं सह्या करताना. बरोबर आहे, तुझं माझ्यावर प्रेम नव्हतंच तर तुला काय हरकत आहे, तू 1 मिनिटमध्ये सही केलीस. त्यानंतर मात्र सखी तिथून जात असते कारण की तिला हरल्यासारखं वाटतं. कानाने सही केली म्हणजे मी पूर्णपणे आता हरली आहे. त्यानंतर मात्र काना आवाज देतो की बेबी सरकार, सह्या पहा तरी कोणी केल्यात ते, फाईल एकदा ओपन तरी करून पहा. तेव्हा मात्र सखी पाहते आणि ती म्हणते की हो केल्यास, तू सह्या केल्यास, आणखीन काय सांगायचे तुला. तेव्हा मात्र कबीर किर्लोस्कर म्हणतो की सह्या ह्या फक्त काना महाडिकच्या आहेत. काना महाडिक एक अशी व्यक्ती आहे की जी कधी अस्तित्वातच नव्हती आणि जो काना महाडिक कधी तुझा नवरा होता तो मात्र नवरा नाहीच आहे तुझा. तेव्हा मात्र आता बेबी सरकार, तुमच्या समोर जो उभा आहे ना तो मात्र कबीर किर्लोस्कर आहे आणि मी तुम्हाला सांगतोय, मी तुम्हाला विचारतोय, प्रपोज करतोय की 7 जन्म माझ्यासोबत राहण्यासाठी तुम्ही माझी साथ द्याल का. माझं आयुष्य हे तुमच्या येण्याने तर सुखी होणारच आहे, परंतु माझ्या आयुष्यामध्ये तुम्ही असाल यापेक्षा वेगळा आनंद माझ्या आयुष्यात नसेल आणि त्यामुळे मला तुम्ही माझ्या आयुष्यात हवे आहात, परंतु या कबीर किर्लोस्करची बायको म्हणून. तर तुम्ही तयार आहात का माझ्याशी लग्न करायला, असं मात्र आपण पाहतो की कबीर हा मात्र सखीला विचारतो. सखीचं उत्तर तेव्हा काय असणार आहे. सखी कानावर नाराज झालेली आहे, तिला असं वाटतं की याने फसवलंय, परंतु जे काही घडलंय ते जेव्हा सखीला समजेल तेव्हा मात्र सखीसुद्धा ही कधीच कबीर किर्लोस्करची होऊन जाईल. परंतु काना हे सगळं सांगत नाहीये कारण की त्याला आता सरकारचं सत्य हे समोर आणायचं आहे. सखी तेव्हा काहीच बोलत नाही. इकडे मात्र सरकारची धडधड वाढत असते की हा काना पुन्हा काहीतरी खेळी करेल का आणि सखीचं मन वळवून घेईल का, हे व्हायला नकोय. आणि ती मात्र गाडीत बसताना म्हणत असते की याने सह्या करायला पाहिजेत, परंतु त्यानंतर मात्र कबीर किर्लोस्करांचं जे उत्तर असतं ते उत्तर हे सरकारसाठी सुद्धा धक्कादायक असतं. कारण की तेव्हा सुद्धा म्हणजे कबीर किर्लोस्कर सरकारला सुद्धा म्हटलेला असतो की काना महाडिकचा अध्याय संपलेला आहे, परंतु कबीर किर्लोस्करांचं पर्व सुरू झालंय आणि त्यात तुमचा अंत होणार आहे. तुम्हाला हरवण्यासाठी मी पुन्हा येणार आहे, हे वाक्य कबीरचे असतात. तर आता प्रेक्षकांनो, लपंडाव या मालिकेमध्ये खेळ आता सुरू झालेला आहे. यामध्ये कोण जिंकणार कोण हरणार हे तर आपण पाहणारच आहोत, परंतु या मालिकेतील ट्विस्ट तसेच लेटेस्ट प्रोमो पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका.